नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आहे 4 मार्च आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की अनुदान जे आहे तर ते 7 तारखेच्या पुढे हे राबवण्याची प्रोसेस जी आहे तर ती सुरू होणार आहे. काही तालुक्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे आहे तर ते 7 तारखेला देखील किंवा 8 तारखेला किंवा 9 तारखेला काही ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती पुढे आलेली आहे. परंतु आता एक नवीन अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आज आपण घेऊन आलेलो आहोत. ती माहिती जाणून घेण्याआधी जर या योजनेसंबंधी आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. जर आपल्यापैकी कोणी या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो येत्या 6 तारखेला जसं आपण याआधी सांगितलेलं आहे 7 तारखेपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू का होणार याचे देखील कारणं तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. तर येत्या 6 तारखेला म्हणजे पुढील 2 दिवसामध्ये जे आहे तर ते विशेष अर्थसंकल्पामध्ये निधी जो आहे तर तो मंजूर केला जाणार आहे. कोणासाठी? संजय गांधी व इतर सर्व ज्या निराधार योजना आहेत त्यासाठी विशेष निधी मंजूर केला जाणार आहे. विशेष गोष्ट ही आहे की यापुढे बघा, काळजीपूर्वक ऐका, याआधी काय व्हायचं, सर्व निराधार बांधवांना जे आहे तर ते सामाजिक न्याय विभागाच्या स्तरावर जे आहे तर ते निधी मंजूर करून अनुदान मिळायचे. परंतु आत्ता तसे होणार नाही. यापुढे काय होणार तर दिव्यांग लोकांना जे आहे तर ते स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय आहे तर त्या मंत्रालयाअंतर्गतच निधी वितरित केला जाणार आहे. म्हणजे कारण आता स्वतंत्र विभाग आहे तर दुसऱ्या विभागाकडून का निधी घ्यायचा, बरोबर की नाही? तर यासाठी स्वतंत्र निधी जो आहे तर तो दिव्यांग कल्याण मंत्रालय यामध्येच तो निधी त्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत तो निधी येणार आहे. म्हणजे सरकार त्यांना स्वतंत्र निधी देणार. आणि यामध्ये विशेष गोष्ट ही झालेली आहे की यावेळेस जो निधी मिळेल म्हणजे प्रत्येक वर्षी जो दिव्यांग कल्याण विभागाला निधी मिळायचा तर यावेळेस 30 ते 40% जास्त म्हणजे अधिक कमीत कमी 30 किंवा जास्तीत जास्त 40% निधी आता वाढवून मिळणार आहे. ठीक आहे. तर त्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे. त्यामुळे कदाचित या निधीची वाढ झाल्यामुळे तुमच्या अनुदानामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. खरंच वाढ होणार आहे का, फिक्स वाढ होणार आहे का, मी असंच फिक्स सांगत नाही. परंतु जेव्हा निधी वाढतो तेव्हा त्याचे म्हणजे जेव्हा बजेट वाढेल तेव्हा त्याचे नियोजन देखील वाढणे गरजेचे असते. त्यामुळे कदाचित जर तुकाराम मुंडे किंवा असे अधिक व्यक्ती असतील किंवा चांगले व्यक्ती असतील तर निश्चितच ते यासाठी देखील प्रयत्न करेल. कारण याआधी काय व्हायचं तर याआधी सर्व लाभार्थ्यांना जो आहे तर तो वाढीव निधी द्यायचा असेल तर विचार करायला लागायचा किती निधी आहे, काय आहे. परंतु आता स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय आहे आणि विशेष करून ते तुकाराम मुंडे यांच्याकडे असल्याकारणामुळे कदाचित ते यावर विचार करू शकतात किंवा आपण म्हणायच्या आधीच त्यांनी यावरती काहीतरी विचार केलेला असावा. तर अशा प्रकारे जे आहे तर ते सर्व नियोजन आहे. आत्ता सध्याला जे आहे तर ते अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये देखील त्या दिवशी काही दिवसांपूर्वी 2 ते 3 दिवसांपूर्वी मी तुम्हाला व्हिडिओ ऐकवलेला आहे. तर त्यामध्ये त्यांनी ज्या दिव्यांग व्यक्तींचं प्रमाणपत्र 40% अधिक आहे अशा दिव्यांग व्यक्तींना ॲटोमॅटिकली म्हणजे काहीही न करता अनुदान लागू व्हायला पाहिजे आणि ते अनुदान जे आहे तर ते मंथली बेसिसवर मिळायला पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे तर ती छत्रपती संभाजीनगर वैजापूर येथील आमदार जे आहे तर ते त्यांनी तो प्रश्न मांडलेला होता आणि अत्यंत महत्त्वाचा तो प्रश्न होता. त्याचबरोबर त्यांनी घरकुल फक्त छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा जर विचार केला त्यांच्या मते तर एका वर्षामध्ये फक्त 100 दिव्यांग लोकांना घरकुल वाटप केलं जातं अशा पद्धतीचा त्यांचा प्रश्न होता. आणि संख्या तर खूपच आहे. म्हणजे त्यांच्याच विभागात जर बघायला गेलं तर 1000हून अधिक दिव्यांग व्यक्ती असतील. ठीक आहे. मग एका जिल्ह्यामध्ये एका वर्षात फक्त 100पेक्षा अधिक किंवा 100च्या आसपास घरकुल वाटप करणे हे एक दिव्यांगांवरती अन्याय करणारं जे आहे तर ते धोरण आहे. अशा पद्धतीचे जे स्टेटमेंट आहे तर ते त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. तर
त्यामुळे तो देखील प्रश्न आता पुढे आलेला आहे आणि त्यांचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर महत्त्वाची माहिती ही आहे की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला अनुदान जे आहे तर ते 7 तारखेच्या नंतर त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर त्याचे कारणं काय आहे तुम्हाला लक्षात आलेले असावे. जर लक्षात आले नसेल तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील ते देखील नक्की विचारा आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तररित्या देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. तर बघा मी तुम्हाला सांगू इच्छितो यामध्ये काय आहे प्रामुख्याने की जशा पद्धतीने अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनादरम्यान जो निधी मंजूर केला जाणार आहे तर तो 6 तारखेला हा निधी मंजूर केला जाणार आहे आणि याची माहिती आम्हाला आधीच होती. काही विशिष्ट सूत्रांकडून याची माहिती आमच्याकडे उपलब्ध होती आणि त्या कारणामुळे जे आहे तर ते आम्ही असं तुम्हाला सांगू शकत नव्हतो डायरेक्टली या दिवशी निधी मंजूर केला जाणार आहे, परंतु आम्हाला याची कल्पना होती आणि त्या कारणामुळे 6 तारखेला निधी मंजूर झाला की लगेचच जे आहे तर ते 7 तारखेपासून या वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे असा आमचे जे विश्वसनीय लोक आहेत तर त्यांचं म्हणणं होतं आणि त्या आधारावरती आपण तुम्हाला या तारीख जे आहे तर ही तारीख दिलेली होती. आणि त्यानंतर आम्ही काही विभागाशी किंवा काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रत्येक विभागाने वेगवेगळी माहिती वेगवेगळी तारीख आमच्यापर्यंत पोहोचवलेली होती आणि त्या अनुषंगातून आम्ही तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये त्या ज्या विभागाच्या ज्या स्थिती आहेत जशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे ज्या पद्धतीने साधारण त्या तारखेपर्यंत अनुदान येऊ शकते तर तारीख आम्ही तुम्हाला सांगितलेल्या होत्या. तर अशा प्रकारे आजची ही महत्त्वपूर्ण माहिती होती. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.